योजनेसंदर्भातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। आता सर्व लाडक्या बहिणींना माहीतच झाले असेल की आता 1500 रुपये नव्हे तर 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने या दोन हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता सर्व लाडक्या बहिणींना माहीत झाले आहे की 3000 रुपये मिळणार, मात्र हे 3000 रुपये नेमके कधी मिळणार असा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित करण्यामध्ये येत आहे। नोव्हेंबर महिना संपला आहे, डिसेंबर महिना सुरू झाला आहे। नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकत्र जमा होणार, म्हणजेच की दोन हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार असं आता या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे। मात्र या दोन हप्त्यांचे 3000 रुपये आमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि याच बद्दलची अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। या ठिकाणी बघू शकता 1500 रुपये नाही तर आता 3000 रुपये मिळणार, पण कधी याबाबतची अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा, नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला नाही, नोव्हेंबर महिना संपलेला आहे, डिसेंबर महिना सुरू झाला असल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये आता जमा केले जाणार आहेत। मात्र हे 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबाबतची अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आमच्या खात्यावरती सर्वात आधी दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा झाले पाहिजेत, तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता तुमच्या खात्यावरती या दोन हप्त्यांचे एकूण 3000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हप्ता आज येत आहे की उद्या येत आहे आणि तुमच्या देखील खात्यावरती या दोन हप्त्यांचे एकूण 3000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। कारण की सरकारच्या माध्यमातून देखील काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले आहेत। निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जास्त रक्कम जमा होणार आहे। दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। मात्र हे 3000 रुपये आता तुमच्या खात्यावरती आज येणार की उद्या येणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त आता या ठिकाणी थोडा फार वेळ काढून 2 ते 3 मिनिटं व्हिडिओला लक्षपूर्वक बघत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता लक्षपूर्वक बघत चला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची राज्यातील साधारणतः 2,35,00,000 लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता सर्व लाडक्या बहिणींना माहीतच झाले असेल की त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये नव्हे तर आता 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। दोन हप्त्यांचे एकूण 3000 रुपये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये असे एकूण टोटल आता 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। आता तुमच्या खात्यावरती हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक बघत चला। आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सविस्तर माहिती आणि सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। लक्षपूर्वक बघत चला। या ठिकाणी बघू शकता 1500 रुपये नाही 3000 रुपये आता मिळणार, पण कधी याबाबतची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी गत वर्षी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली।
याद्वारे राज्यभरातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये येत आहे। आतापर्यंत महिलांना ऑक्टोबर 2025 पर्यंतचे सर्व हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत। म्हणजेच की आतापर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती किती तर 16 हप्ते या ठिकाणी जमा करण्यामध्ये आले आहेत। त्यामुळे आता सर्व महिलांचे या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे आणि याबाबतच महत्त्वाची माहिती समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता नव्हे तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्यासोबत डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहेत आणि याच बद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। या ठिकाणी बघू शकता मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिना उलटून देखील या ठिकाणी अद्याप देखील नोव्हेंबर महिन्याचे पैसे या ठिकाणी देण्यामध्ये आले नसल्यामुळे आता लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजेच की दोन्ही महिन्यांच्या या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत। 2 महिन्यांचे या ठिकाणी 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत अशा पद्धतीची बातमी आहे। आता तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होतील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी लक्षपूर्वक बघत चला। एकंदरीत जर बघायला गेलं तर आपण या ठिकाणी प्रत्येक महत्त्वाचे अपडेट बघण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी फक्त या ठिकाणी लक्षपूर्वक बघत चला। या ठिकाणी बघू शकता आता KYC बद्दलची या ठिकाणी छोटीशी अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहूयात। या ठिकाणी पाहू शकता सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC करणे गरजेचे केले आहे। यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे। मात्र योजनेच्या लाभार्थ्यांनी KYC न केल्यास त्यांना योजनेचा लाभ हा मिळणार नाही असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर KYC पूर्ण करून घ्यावे असे देखील या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आले आहे। KYC केली नसेल तर 31 डिसेंबरच्या KYC करून घ्या। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं सध्या या ठिकाणी आपल्याला म्हणजेच की वारे वाहताना बघायला मिळत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती म्हणजेच की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँकेच्या खात्यावरती दर महिन्याला 1,500 रुपये जमा होत असतात। आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की ज्या महिलांचे या ठिकाणी म्हणजेच की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असते। महायुती सरकारने प्रचारादरम्यान हा सन्मान निधी वाढवून 21 रुपये करण्याचं देखील या ठिकाणी आश्वासन दिलं होतं। मात्र त्या वाढीबाबत अद्याप देखील कोणताही ठोस निर्णय जाहीर झाला नाही। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की 21 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार, तर या ठिकाणी सध्या तरी सरकारच्या माध्यमातून कोणताच निर्णय घेण्यामध्ये आला नसल्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 21 रुपये मिळणार नाहीत तर 17व्या हप्त्याचे किती मिळणार तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की सरकारच्या माध्यमातून 21 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येईल, मात्र याबाबत अद्याप देखील सरकारच्या माध्यमातून कोणताच ठोस निर्णय हा घेण्यामध्ये आला नाही। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले ते आपण थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका या ठिकाणी हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायलाच मिळणार आहे। त्यासाठी फक्त राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघत चला। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती एक्झॅक्ट कधी आणि किती वाजता जमा होणार हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त राहिलेला या ठिकाणी 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला। तर आता या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आता राज्याचे मुख्यमंत्री काय म्हटले थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेला आता या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी विरोधकांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलं आहे। विरोधक सातत्याने लाडकी बहीण योजना बंद होणार असा आरोप करत होते। यावरती देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की लाडकी बहीण योजना या ठिकाणी कधीच बंद होणार नाही। आता लाडकी बहीण योजनेला या ठिकाणी 1 वर्ष देखील पूर्ण झाले आहे। या ठिकाणी बघू शकता आता
त्याचबरोबर म्हणजेच की सध्या लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून एक मोठी घोषणा देखील या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असतात। आता या ठिकाणी बघू शकता आणखीन एक मोठी सरकारने घोषणा केली आहे। आता आम्हाला लखपती दीदी करायची आहे। या ठिकाणी म्हणजेच की महिलांना या ठिकाणी 1 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत करायचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। या ठिकाणी बघू शकता आम्हाला आता लखपती दीदी करायची आहे। म्हणजेच की सध्या लाडकी बहीण योजना तर सुरूच आहे, त्याचबरोबर लखपती दीदी योजना देखील सरकारच्या माध्यमातून राबवण्यामध्ये येत असल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणी बघू शकता देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेमध्ये या ठिकाणी 50 लाख दीदींना लखपती करण्याचं या ठिकाणी म्हटलं होतं। म्हणजेच की या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद होण्याऐवजी सरकार लाडकी बहीण योजनेचं स्वरूप आणखीन मोठा आणि प्रभावी करण्याच्या दिशेने जात असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालं आहे। लाडकी बहीण योजनेचा प्रवास आता दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश करत आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झाले असून लाडकी बहीण योजना या ठिकाणी आता दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश करत आहे। महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना किती महत्त्वाची आहे याची जाणीव गावागावातल्या हजारो कुटुंबांना माहित आहे। पुढे योजनेमध्ये काय बदल होतात तर बघा, निधी वाढतो का, त्याचबरोबर या ठिकाणी बघा लखपती दीदीचं स्वप्न कसं आकार घेतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आता मुख्यमंत्री काय म्हटले तर बघा, सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री असं म्हटलंय की राज्यामध्ये लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झाले असून लाडकी बहीण योजना या ठिकाणी कायम सुरूच राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना तर सुरू राहणार आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये आता महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी म्हणजेच की राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेसोबत आता लखपती दीदी योजना राबवण्यामध्ये येत असल्यामुळे आता या ठिकाणी राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि लखपती दीदी योजनेअंतर्गत देखील लाडक्या बहिणींना लाख रुपयापर्यंत आर्थिक या ठिकाणी मदत मिळणार आहे। अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आता त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर बघा, या ठिकाणी बघू शकता 3000 रुपये कधी मिळणार तर बघा, या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। तर डिसेंबर महिन्यामध्ये साधारणतः 15 तारखेपर्यंत दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। लक्षपूर्वक बघत चला, नोव्हेंबर महिना संपला आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा डिसेंबरमध्ये देण्यामध्ये येणार आहे आणि डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता हा डिसेंबर महिन्यामध्येच लवकर देण्यामध्ये येणार आहे, कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि कधी हप्ता जमा होणार तर बघा, साधारणतः 15 तारखेपर्यंत दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार आपल्याला बघायला मिळत आहे। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार, कधी मिळणार तर 15 डिसेंबर पर्यंत मिळणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या योजनेतील नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याची आता अपडेट जारी झाली असून दोन्ही हप्त्यांचे एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी तर 15 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी जमा होणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होते। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि त्याचबरोबर या ठिकाणी हप्त्याबद्दलची अजून काही महत्त्वाचे अपडेट आले की लगेच तुम्हाला या ठिकाणी कळवण्यामध्ये येईल। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।